मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रस्तावावरून नाराजी व्यक्त करत महापालिकेतील भाजप नेत्यांचे कान टोचल्याची माहिती आहे। मुंबईकरांचा पैसा विकास कामांसाठी खर्च व्हावा असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं पुढे आल्यानंतर हा प्रस्ताव आता गुंडाळण्यात आलाय। पाहूयात। बीएमसी मधील नवीन गाड्या खरेदीचा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की। मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर प्रस्ताव मागे। जनतेच्या कामांवर फोकस करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला। मुंबई महापालिकेतील सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, उपमहापौर आणि 3 वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी नव्या इनोव्हा क्रिस्टा खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता। या प्रस्तावावरून मागील काही दिवसांपासून राजकारण जोरदार तापल्याचं पाहायला मिळालं। फेब्रुवारीमध्येच महापौर आणि पदाधिकाऱ्यांसाठी तब्बल 2 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून नवीन गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या। तरीही स्कॉर्पिओ सोयीची नसल्याचं कारण देत आता इनोव्हा क्रिस्टा खरेदीचा नवा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांकडून पुढे आणण्यात आला होता। प्रस्तावाची माहिती बाहेर येताच विरोधकांनी जनतेच्या पैशांच्या उधळपट्टीचा आरोप करत सत्ताधाऱ्यांना घेरलं। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील भाजप नेत्यांचे कान टोचल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे आणि त्यानंतर हा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर ओढवली आहे। मुंबईकरांचा पैसा गाड्यांवर नव्हे तर विकास कामांवर खर्च झाला पाहिजे। उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामांवर फोकस करा, प्रस्ताव तात्काळ रद्द करा असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर आता हा प्रस्ताव मागे घेण्याच्या हालचालींना वेग आला असून प्रस्ताव मांडणाऱ्यांची चांगलीच कोंडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मुख्यमंत्र्यांचा सल्ला शिरसावंद असल्याचं म्हणत शिवसेनेचे उपमहापौर संजय घाडी यांनी सल्ल्याचं पालन केलं जाणार असल्याचं स्पष्ट केलंय। महायुतीतले आमचे कोणी नेते यांचा सल्ला हा आम्हाला शिरसंवाद आहे आणि अगदी सांगितलं की मुंबईकरांचा पैसा हा वाचला पाहिजे आणि तो योग्य ठिकाणी विकासासाठी आपण खर्च केला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आणि भावना मुख्यमंत्री साहेबांनी जी व्यक्त केली त्याचा आम्ही सगळेजण आदर करतो आणि त्यांचा हा आदेश त्याचा आम्ही अंमलबजावणी करणार आहोत। तर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना योग्यच असल्याचं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी बीएमसी मधील उधळपट्टीवरून पुन्हा एकदा निशाणा साधला। अगदी बरोबर आहे। आता मला सांगा, ह्या स्कोडा कार नवीन घेतल्यात, महापालिकेच्या अध्यक्षांना घेतल्यात, अधिकाऱ्यांना किती महिने झालेत आणि असं नाही आहे म्हणजे ते कोणत्या कंपनीचे आहे म्हटल्यानंतर ती म्हणण्यापेक्षा जेव्हा याच्या निविदा निघाल्या तेव्हा त्या योग्य आहेत की नाही हे बघून जर महापालिकेने ठरवलं असेल स्कॉर्पिओ घ्यायच्या तर आता 6 महिने पण नाही झाले, 6 महिन्यानंतर लगेच त्यांना इनोव्हा कारची का गरज बसली? म्हणजे नगरसेवकांना द्यायला निधी नाही आहे आणि इनोव्हा कारमध्ये नवीन नवीन गाड्या घेण्यामध्ये महापालिकेकडे निधी आहे आणि मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं ते योग्यच केलंय। दरम्यान काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी या सगळ्या प्रकारावरून भाजपवर हल्लाबोल केलाय। ते आदेश तर पूर्वी पण होता ना की आम्ही पारदर्शकता आणणार, आम्ही जनताचे लोकांचे पैसे लोकांवर खर्च करणार, पण हे होत नाही आहे। कारण तुम्ही बघा ते यामध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये पण जे DL येत आहे, जे टेंडर येत आहे सर, मेजॉरिटी ऑफ द DL जे टेंडर आहे ते वाढ दराचं आहे आणि त्याच्यानंतर आता गाडी परचेस इनोव्हासाठी प्रस्ताव आला होता 8.5 कोटींचा, ते प्रस्ताव आला कशाला? याने पूर्वी याची काळजी होती ना का? यामुळे ते जर हे वाद झाला आणि व्हायरल झाला त्यामध्ये वरिष्ठांनी जे आदेश दिला आहे खरोखर ते आदेश पूर्वी द्यायला पाहिजे होता। नवीन गाड्या खरेदीच्या प्रस्तावावरून एवढं सगळं राजकीय नाट्य रंगलेलं असताना स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे मात्र असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं म्हणतायत। हा प्रस्ताव केवळ भाड्याच्या गाड्यांसाठी होता असंही शिंदेंचं म्हणणं आहे। हा प्रस्ताव हा नव्या गाड्या घेण्याचा नव्हता, मुळात हा प्रस्ताव अजून स्थायी समितीसमोर आलेलाच नाही। हा जो प्रस्ताव आहे तो भाड्याच्या गाड्या घेण्याचा प्रस्ताव आहे। मुंबई महानगरपालिकेतल्या ज्या गाड्या देण्यात येतात त्या भाड्यावर घेतल्या जातात, त्याचं डिझेल आणि ड्रायव्हर हा फक्त मुंबई महानगरपालिकेचा असतो, पण मुळात हा प्रस्ताव अद्याप स्थायी समितीसमोर आलेला नाही। मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर महापालिकेतील भाजप नेत्यांनाही बचावात्मक भूमिका घ्यावी लागल्याचं चित्र आहे। आता या नव्या गाड्या खरेदीचा हा प्रस्ताव मागे घेण्यात आलाय, मात्र पुढल्या काळात महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना ताकही फुंकून प्यावं लागणार एवढं मात्र नक्की। मनश्री पाठक, झी 24 तास,
मुंबई.